मागील 15 दिवसापासून जुन्या पेन्शन संदर्भात जी कर्मचाऱ्यांमध्ये जो होतात, पण ही जी थांबायचं नाहीये आणि हा लढा आपल्याला निरंतर असाच पुढे चालू ठेवायचा आहे. पर्यंत उपस्थित झालेले सर्व प्रशासकीय विभागाधिकारी बंधू आणि भगिनी असतील, राज्यातील 17 लाख कर्मचारी, शिक्षक, शिक्षकोत्तर कर्मचारी सर्व समन्वय कृती समितीच्या वतीने आज बेमुदत संपावर आज सुरुवात झालेली आहे. पहिला दिवस महाराष्ट्रातल्या सर्व तळागाळातल्या सर्वच कर्मचारी यामध्ये सहभाग आहे. विशेषतः काल माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी चर्चा केली. समन्वय समिती आणि सुकाणू समिती या दोघांसोबत चर्चा केली, पण त्या चर्चामधून कोणताही धोरणात्मक निर्णय न निघाल्यामुळे तर ही बेमुदत संप आम्ही जाहीर केलेले आहे. कारण आमची अपेक्षा आहे शासन जी आर काढायला पाहिजे. सरकारला आम्ही 8 महिने वेळ दिले. त्या 8 महिन्यामध्ये सरकारनं समिती स्थापन केली आहे. समितीचा अहवालसुद्धा सरकारकडे सादर केलेले आहे. असं असताना सुद्धा सरकार फक्त वेळ काढून धोरण घेतो आणि सरकार हा स्वयंभू सरकार नाही, त्रिविधी सरकार आहे, त्रिपक्ष, आणि याच्यामुळे यांच्या हातात काही राही फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट, केंद्र सरकार जे काही निर्णय देतील त्या निर्णयाप्रमाणे आम्ही विचार करू असा वेळकाढू धोरण घेत असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातल्या 17 लाख कर्मचारी असंतोष पसरलेले आहे. याचा परिपाक आणि याचा भाग म्हणून आज सुरुवातीचा ही पहिली संप आहे. जोपर्यंत शासन निर्णय काढणार नाही, पेन्शन आणि इतर 17 मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत पेन्शनचा कोणताही तडजोड आम्ही सरकारसोबत करणार नाही.